हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षोः सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम स जयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानाम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थ, श्रीसुधीन्द्रतीर्थ, श्रीसंयमीन्द्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही कालची दिसाक 10 अध्याय तै पळिला. तिणे मेधावी ऋषीले कन्येन ती दुर्वासान सांगिल्वरी ती पुरुषोत्तम मास आराधन करना नशी शिवाला आराधन करू बाई सरलेले थंय आम्ही पळयले. नारद मुनी नारायणाले सांगतरस त्या एक तपश्चर्य म्हळ्यार काही साधारण एक काम नाही. रुद्रा संतुष्ट करू तपस्सी करो विंगड खंयचेय देवतेक संतुष्ट करू तपस्स करो जाल्यार ते तपस्स करचें काम मस्त सुलभ ना. नारद उवाच अचीकरत कुमारी महत्कर्मं सुदुष्करं मुनीनामपि सर्वेषां तन्मे वद महामुने. व्हडले ऋषी मुनी असाध्य जावन नाशिल्लें तसलें तपश्चर्य तेण कशें केलें तें म्हाका सांगता बाया म्हूण म्हणटना अथारभत कल्याणी तपः परमदारुणं चिंतयन्ती शिवं शांतं पंचवक्त्रं सनातनं. श्रीनारायण उवाच. नारायण सांगता अथारभत कल्याणी ती दुर्वास महाऋषीं चमकल्यानंतर ती चांगी स्त्री कल्याणी म्हळ्यार ती मेधावी ऋषी कन्या पंचवक्त्र म्हळ्यार 5 तोंडाचो सनातन शांत जावन आशिल्ले शंकराक मनान तूं ध्यान करतरस घोर तपस्स करच्याक शुरू केलें तिणें. ते कशी नागभूषण जावन आस अर्धचंद्र मस्तकांत आस तशी जटाजूट घालून आस नंदी श्रृंगी हांनी सेव करतरसची तसले कैलासाधिपती शंकराक ती कठीण तपस्या करता. ग्रीष्म ऋतू म्हळ्यार वैशाख साधारण वैशाख जातरी ज्येष्ठ ग्रीष्म ऋतून तो ज्येष्ठ आषाढ येता ते फक्त न्ही जोर हुंसाणी आसता केला आमकां न्ही थोडो पावस येता शिवाय कितले कडेन त्या वेळार जोर हुंसाणी तांतू हें पळय चड जावन नॉर्थ केंद्राचे विशय आसता पळय म्हणटा थंय जोर वत त्या वेळाक त्या उग्र वतांत ती बसता कशी 4 दिक्कांत अग्नी दवरून ताका पंचाग्नी साधना म्हणटाची. मागीर हेमंत मासांत शिशिर मासांत त्या वेळाक जोर शीं ती त्या वेळा तंप उदकांत त्या न्हंयच्या उदका पळय थंड थंड आसता कुर्टाले गळाले थंय बुड्डून तपस्या करतरस. मागीर तोंडा वयरी तोंड मात्र भायर घालनस ते सुतूव सुची कमला फुलां मदें त्या वय तिगेलें तोंड एक कमला फूल अशी दिसता खंय. मागीर त्या तिगेले केस ब्रह्मरंध्रोद्गत श्रीमद धूमरार्जित राजिर्व्यदृश्यतः नलिनं सेव्यमानेन मिलिंदालिही प्रसर्पिणी म्हळ्यार ती तिगेले केस पुरय शिरोधः प्रसत श्याम नीलाल कविगुंठिता तिगेले केस पुरय उदका वयरी होळटरस ते फूल 5 म्हळ्यार कळव्या पामाजीचे जड्डा मदें शिरकले बरें दिसता खंय. मागीर ते तपस्या प्रभावा दुखून तिगेले ब्रह्मरंध्रा दुखून हुंसाण येतरस ते आनी पावसाळी वेळार ती समज अवंगल घालना नशी ओपन बयಲು प्रदेश म्हणटाची म्हळ्यार ओपन प्रदेश ते थंय एक दर्बे आसन घालून पावसांतू बैसले आनी सकाळीं संध्याकाळांत धुम्रपान म्हळ्यार धूमपान न्ही धुम्रपान म्हळ्यार दुवोर ते सकाळीं म्हणटा एक दुवोर येता पळय वातावरणांत तेंची ती सेवन करतरच खंय ती. तशी घोर तपश्चर्य पळोवन इंद्रा मात्र भंय जाल्ले
जलरी देवतेंक मस्त ते एक असह्य म्हळरी सम नाही त्या तपस्ये करचे एक स्त्रीन तशी कठीण तपस करचे त्यांनी ऐकनीचे एक ते तशी असह्य अनेक असह्य म्हणून म्हळ्यारी ते तांकां भंय ते उंचाणी ती गेल ब्रह्मरंध्रा दुखून वैरचम कल्ली उंचाणी देवलोकात थंय पावून उंचाणे तरच तांकां थंय रब्बू जायना त्या वेळाक अर्जुनाला कृष्ण सांगता तसल एक घोर रितीर तीन तपस्ये करता आसतना 9,000 वर्ष जाल्ले पार्वतीपती रुद्रा बारे संतोष जावन तो तागेले निज रुपान प्रत्यक्ष जालो पळील कुडले तिगेल्ले देहांत निजावन चेतन संकटान अन्न उद्दाक कसले ना कठीण जावन ते वत्ताक अक्का ताका बैसून साधन करता आसती देहांत एक प्राण आयल्या बरी जाल्ले रप्पनी उठान राबली काही त्या वेळाक ती तपस्यान मस्तक कशी जाला जाल्यार परमात्मा म्हळ्यार रुद्राल दर्शन जाल्ली कुळ्ळे रष्टपुष्ट जाली ती वापस पडली बरीची म्हणून आनी ताका मनान उपचार केले तिणें पूज केल्ले आनी तागेल्याक प्रार्थना करता रसकय ताका सांगता काय अय्ये शैलजा वल्लभ प्राणनाथ प्रभो भर्ग भूतेश गौरीश शंभो नमः सोम सूर्याग्नि दिव्यत्रिनेत्र मदाधार मुंडास्ति मालिन नमस्ते नरोनेकतापाभिभूतांगपीडव परम घोर संसार वार्धौ निमग्नः खलव्याल कालोग्रदंष्ट्राभिदष्टो विमुच्येत् भवन्तं शरण्यं प्रपन्नः विभो येन बाणः स्वकीयीकृतश्च मृता जीवितालर्कभूपालपत्नी दयानाथ भूतेश चंडीश भव्य भवत्राण मृत्युंजय प्राणनाथ अशी नानारिते ताका स्तोत्र करतरस्ती मेधावी ऋषी कन्या ताका आनीकी संतोष जाता मागिरी म्हणटकय मखध्वंसकर्तः समस्तारिहर्तः सदा सेवकानां भवध्वंसकर्तः दक्ष प्रजापतीले मखध्वंस म्हळ्यार दक्ष प्रजापतीले यज्ञ नवताण विध्वंस केल्ले समस्त हरिहर्तः सर्व शत्रूंक नाश केलेलो मात्र न्ही सदा सेवकानां भवध्वंस करता निरंतर कोण तागेले रुद्राल सेवक आसची तांकां भव म्हळ्यार जनन मरण रुपाचे हे संसार भवपाश म्हणटाचे तांत दुखून पार करता तो नमो जन्म हर्तः जन्म हरता ती पळय तिका ती आतां रुद्राक सृष्टी स्थिती संहार ताका पुरे कारण जललो हे शंकरा तुका अनंत नमस्कार अशें पुरे सांगता आमी हे पुरे आयकून मन चंचल करून घेवचें ना कितें म्हण म्हळ्यार आमकां येद्दोळ ते मध्व सिद्धांत पुरे आयकून आमकां हरिसर्वोत्तम म्हणून गोत्तस जगत्याचे जनन मरण सृष्टी स्थिती कार्य पुरे परमात्मान करचें म्हणून आमकां कळ्ळां तशें जावन ती पळय दुर्वासान तिका अधिक मास करी म्हणटा नाही भगवत तो सर्वोत्तम परमात्मा लेख आराधन ती त्या समीत करना नशी ती रुद्राला आराधने बायसरल्या म्हणून म्हणल्यार तिका मूढत्व म्हणून सांगून लेखुका तशें जावन तिणें आतां सृष्टी स्थिती लय संहार कार्य पुरे तूंच करता म्हणून सांगून ताका रुद्राक आराधन केली कुडले आम्ही चंचल जेवचें नजे वयवे तसल्यार अधिक मासा पुराणा लेखार रुद्र सर्वोत्तम म्हणून आतां शिक जाल्यार आमी मन चंचल करुना तत्व एकची सगळीची जगत्याक खंयची कालांतूय खंयची देशांतूय केदन जाल्यार परमात्मूची सर्वश्रेष्ठ म्हळ्यार एक तत्व तेंच्या आमी मनांत दवरून घेवका तशी हांगा कृष्ण सांगता अर्जुना तिणें तशी स्तोत्र करचें पळोवन तो सदाशिव भारी संतोश जाला तिका सांगता हे महाभाग्यवती वरम वरय भद्रम ते यस्ते मनसी वांचितः तुका कसल वर जेवका त्या वर मेगले निमगी त्याक म्हळ्यार प्रसन्नोस्मी महाभागे मामा कितें तपस्विनी दुःख भोगू नका हांव तुगेले वेर प्रसन्न जाला कसल वर जाय तूं सांग तद आकर्ण्य ते आयकून अयम कुमारी महानंद परिप्लुता हे चेल्ले भारी संतोष जलके ती रुद्राले म्हणेल की बालो वाच ती सांगते दीननाथ दया सिंधो प्रसन्नश्चेत ममोपरी तदा मत्कामितं देहि मा विलंबं कुरु प्रभो पतिं देहि पतिमह्यं व्रणे पतिं देहि महादेव नान्यन्मे चिंतन हृदय ते संतोष जल्ले अल्पेटाक तिका रुद्र प्रत्यक्ष जला म्हण खंय तो वत की वापस म्हण म्हळेल भंय कितकी तिका
ती म्हणाल की म्हाका एकय एक आशी महादेवा म्हाका बामण जावका म्हाका वारडीक जावका म्हणलेली एकय एक आशी काल विळंब करनाशी जल्दीतले वग्गी म्हाका वर दी. ती त्या गडबिडीरी त्या संतोषारी रुद्र दिसला मिगेल मनोकामन सिद्ध करता म्हण संतोषारी ती पतिम देही पतिमह्यम पतिमहम व्रणे पतिम देही महादेव म्हणून 5 पंत म्हणत काही ती म्हाका बामण दी बामणूच जावका म्हाका विंगड कसलं निमगा म्हाका बामणूच जायी म्हणून 5 पंत निमगीत न्हय. तशी तीन 5 पंत निमगून मागे तिगे निमगून जाल न्हय एक पंत उसरून स्तब्ध राबली. परमात्मा म्हणाल काही हे ऋषी कन्ये तुगेले तू तुगेले तोंडा दुखून सांगला तुका बामण जय म्हणून 5 पंत तशें न्हू तू 5 पंत बामण जाय म्हूण म्हणलें खातीर तुका 5 जन बामण जाताची त्यांनी सर्वई तस्मात् पंचभविष्यन्ति पतयः तव सुंदरी शूराः सकलधर्मज्ञाः साधवः सत्यविक्रमाः पुरायजने एकापशी एक शूर सत्य प्रतिज्ञेचे विक्रमी म्हळ्यार भारी पराक्रमी सकल धर्मज्ञाः सर्व धर्म पालन कोरनू ऐकून मान्य पालन कोरणे गोत्त आशिल्ले तसले 5 जन बामण तुका जात्ताची म्हूण सांगून तो रुद्र ती त्या चेल्लीक सांगता. आनी म्हणटकय तुगेले ते बामण 5 जणी यज्ञ याग करतले गुणान प्रख्यात सत्य प्रतिज्ञ जितेंद्रिय सकड जावन आसता तुगेले मस्त प्रीत आसता तशी त्यांनी व्हड राय जावन आसताची म्हूण सांगून आनी सांगता. तेदन तीन तशी सांगतना जाल्यार तिका अप्रिय आनी प्रिय मिश्र कयते कसले तिका संतोशी जाला संतोशी जायनी तशी इत्याक म्हूण म्हणल्यार ती निमगिलेले बामण जाय म्हणून हांगा बामण दित म्हणलेले एक संतोशू जाल्यार 5 जन दित म्हणलें रुद्रान तें तिका मस्त बेजार जालें की विलक्षण जावन आशिल्ले विचार जालो ती सांगता तागे लागीं हे रुद्रा गिरीच्या कांता हे जगत्यांत एक विलक्षण जावन आशिल्लें व्यतिरिक्त जावन आशिल्लें कसलें म्हाका नाका हांव तें कसलें निमगिनी न्हय सगळे लोकांत एक स्त्री एक बामण आसुका तेजे नांव धर्माक सम एक पुरुष 5 जन बायल आसचे पळय जाल्यार एक स्त्रीक 5 जन म्हूण आसूचें हांवें दोळ खंय ऐकनी पळयनी हे कैलासपती तुगेल भक्त नवा म्हाका 5 जन बामण जेवचे कशी हांव निमगिलेलें कसं म्हूण म्हगेलें मनोबिश्ट तुका कळनी मेत आसलें न्ही तूं कसलें कळना अशें 5 जन बामण म्हाका कसलें दिल्लें पळय केन्नाय आमी परमात्मा लेगी निष्काम रितीर आसुका म्हणस कसलेय काम्यक रितीर आमी परमात्मा मागूनच पळय मागतना आमी कसले चड उणें मागल्यार घे तें मात्र आमकां मेळ्ळें जालें पळय कसलेची लेख कसलेय आलोचना करना अशी कसलेय निमगे देवा तुगेल परिपूर्ण दय आमगेले विरासो म्हळ्यार आमकां कसलो दिवका तागेले परिपूर्ण दय म्हळ्यार कसो ती त्या दयेक सम कसो दिवका तें मान तो दित आमकां तशें हांगा एक पाट एक मान न्ही आमी पुरजनी आयकत रसचे आमकां एक पाट आमी देवान मेळ्ळ्यार कसलो मागूका म्हूण म्हणल्यार परमात्माक मागूका आतां रुद्राले तें मागू जत्वे म्हळ्यार जत्ता आमी म्हणटा न्हू मनसू कोडू तैलधारयंते मनसू कोडू हरियल्ली तो मनोकारक देखून रुद्रू ताका तपस करून वलचायल्यार आमी तागेले कसो निमका म्हळ्यार आमगेलें मन निश्चल जावन परमात्माला वयरी आसची तशी करी परमात्माला वयरी आमकां भक्ती चड जेवता तशी करी त्या परी निमगू येता जावन जिवनाक येवचे उद्देश कसले म्हळ्यार साधन करून परमात्मा पावचे म्हणून आतां जीवन आयलें ती वर्डी जैन कसली जैन ती साधन करून परमात्मा पावची कशी म्हूण निमगूच सोण ती 5 बामण निमगिता वय तेदना तो रुद्र सांगता कही ती म्हणटा पळय ती ताकाय रुद्राकय उलयता ती तवैव जायते लज्जा त्वदीयाहं यतः प्रभो हांव ती देवा लागीं मागला मान्य देव प्रत्यक्ष मात्र जाल्ला मान्य तीन मागिल्लें समजावन ताणें तिका वर दिला जाल्यार ती सांगता रस परम हाका रुद्राक तवैव जायते लज्जा त्वदीयाहं यतः प्रभो ताका सांगता रस तुगेल भक्तीन हांव आई तुका लोकांत पुराय जनान ताणें तिका 5 बामण जेवची तशी वर दिली म्हळ्यार तुका लज्जे जायना म्हूण सांगता पळया कडे ताक तो रुद्र सांगता कही इत्याकर्ण वचः तस्या शंकरः प्राह तां पुनः तिका वापस सांग हे चिले मा अस्तु तेऽस्मिन् भवे भीरु भव्यं तत्परजन्मनि अयोनि संभवा तत्र भविष्यसि तपोबलात् तूं हे
चलिए तू भिऊ नका तुक ये जन्मान तो जाऊची नाही विषयो अन्य जन्माच विषयो मिगेल उतर आव दिल्ली नंतर कसले फटी जाईना बद जाताच येता आता तू इतली तपस्या केली नव्हे त्या तपस्या फलान तू अन्य जन्मान तू स्त्री गर्भादकुनु जन्मा येना अग्निगर्भ म्हळ्यार योनीचे जावन अग्निगर्भ म्हळ्यार यज्ञादकुन उद्भव जाता म्हण तई तू पांच बामूण जाता तुका मागीर तुका सद्गती मेळटा म्हणून सांगता मांत्र न्ही दुर्वास मिगेलेच एक प्रतिरूप न्ही तांणी तू सुरवेक तांणी सांगेल विचार ऐकना अशें तांकां अपमान कोरून निंद केले एकच वेळ तो कोपग्रस्त जावन न्हू तुका शाप दिलेले जाल्यार तुका भस्म जाता आशिल्ली बैवे तुगेले एक अहंभावान त्या ब्रह्म तेजसाक महर्षीक अपमान केला हांगा आमकां एक विशय कळटा पळय केन्नाय मस्त गुप्त आशिल्ल्या जनाक ज्ञानींक ब्रह्म तेजस्वींक सकडी अपमान करून नज म्हूण म्हणलेले एक पाठ आमकां ह्या काणयेंत मेळटा कसो जत पळयाची लोकांक एक विरुद्ध एक विशेश जावन आशिल्ले व्यतिरिक्त जावन आशिल्ले एक विशय घडसल पळय तशी केन्नाय कितलेच आमगेलान तूं तपोबल असो कसलेचे बरेपण असो कसलेय जवो जाल्यार एक ब्रह्म ज्ञान आशिल्ले जनांक गुरुजनांक पळय अपमान करून नज निंद करून नज म्हूण आमगेले कसं की चांग जेवचे आशिल्ले न्यून जातात इतलेची तशी खंयची म्हयन्या खातीर परमात्मान तागेल सकल ऐश्वर्य दिला की आवची त्या म्हयन्याक अधिपती जाता म्हणला की मेगेल प्रती म्हयनो जाता ह्या म्हयन्याक कसं केल्ला रे ते अधिकाधिक फल दिता म्हूण ताणें सांगला की मेगेल्या म्हणके मोक्ष प्राप्ती करचे एक अधिकार त्या म्हयन्याकय आसा म्हूण सांगला की ते तूं परमात्माले उतरां तूं व्यतिरिक्त आपल्या वरी जाले न्हय तशी तांतूय हांव जेवो ब्रह्मादी देवते जेवो नारदादी सर्व तपस्वी जन जेवो कोणाला आज्ञाधारक जावन आसा की तसल गोलोकाधिपती कृष्ण परमात्माला आज्ञा आम्ही समीत उल्लंघन करण्याची भित्ताची तू कशी उल्लंघन केल्लें तू मूर्ख तू अविवेकी तू म्हणटा काय तो कशी समासो न त्वया मूढे पूजितो लोकपूजितः तू मूर्ख तू तश्चावन समस्त लोक पूजन करचीत असले ते महामहिमेचे पुरुषोत्तम मास तू पूज करनी तश्चावन तुका हें 5 जन बायलो बांजन बामण जेवका तुगेल तोंडा दुखून हाडयले त्या पुरुषोत्तमानाची तशें तुका तशी जाता आनी कसं म्हळ्यार पुरुषोत्तम मास तूं अपमान केल्लें देखून मेगेल वर फट्टी जायना म्हळ्यार खंडीत कोण हें मास निंद करता की तांकां रव नरक मेळटा म्हणस तांगेल कसली आशी परिपूर्ण जायना म्हणस जाल्यार कोण हे पुरुषोत्तम मास आराधन करता की तांकां पुत्र पौत्र समस्त सुख संपत्त मेळटा हांगा इहांतूय तांणी सुखारस्ताची पारमार्थीक सिद्धी तांकां मेळटा जेवा मुखारसून तांणी पारमार्थीक सिद्धी पावताची तशी आमी पुराय जनय पुरुषोत्तमाल दास अनुदास आसाची वयम सर्वे अपि गिर्वाणाः म्हळ्यार देवते पुरुषोत्तम सेविनः पुरुषोत्तमालेच आमी एक सेवक जावन आसची तश्चावन खंयचे मासाचे आराधन करलेले देखून गोलोकाधिपती कृष्ण परमात्मो कूडले तत्काल प्रसन्न जात की तसल पुरुषोत्तम मासाचे आराधन करना नशी तूं मिगेल आराधन केल्लें मिगेल निमती तुका फल मेळ्ळें तूं निमगेल्लें हांव दिला जगत्यान तूं श्रेश्ठ जावन आशिल्लें महापुरुशाल उतरच फट्टी जायना खंय मुनिवर्य जेवो तांणी कसं की चांग अप्रिय खंयचे उतर सांगला रे तांणी सांगील पट्टी जयिनाची म्हणटना परमात्मान सांगील पट्टी जतवे तागेल वयर तूं एक अविश्वास केल्ल्या वरी जाल न्हय आत तूं निमगेलेल वर तूं बग्गू काचीची म्हणाल खंय आनी तो अंतर्धान जालो तिका बारी आश्चर्य जाता हे देवा कसं जाली हें मेगेल जीवन म्हणून तशी तो कैलासाच्या मुखाल नंतर इंद्राक पळय ब्रह्महत्या पातकाचे दोश येवन तो निप्पोन बशिलो तशी मेधावी कन्ये तिगेल्या आश्रमान तूच बैसून सगळो दिसू चिंत करतरस आनी कसं जाता आनी कसं जाता आनी कसं जाता म्हण हांगाक
बृहन्नारदीय पुराणाचे पुरुषोत्तम मास महात्म्येन तुले नारायण नारद संवादान तुले शिववाक्य म्हणले इकर अध्यायो जल्लींची. आता 12 अध्याय पळूया आम्ही. नारद उवाच शितिकंठे गतीनाथ बाला किमकरोद्भुजा किमकरोत शुचा तन्मे वद विनीताय शुश्रूषा धर्मसिद्धये. हे नारायणा, शंकरान म्हळ्यार रुद्रान कैलासाच्या मुखानंतर ती मेधावी ऋषी कन्यन कसं केल्लें तें म्हाका तूं सांगतवे. शुश्रूषा धर्मसिद्धये म्हळ्यार धर्मसिद्धी खातीर शुश्रूश सेवा करतले म्हाका सांगतवे म्हळ्यार नारदाक जिवना एक उद्देश कसो जालें म्हळ्यार परमात्मा शुश्रूश करचें आनी धर्माक धर्मू लोकांतो मोर्ची खातीर कसल सकडी कोरका ते तो करता. धर्म शुश्रूश म्हळ्यार तशी हांगा आतां तगे ताणें हांगेक धर्मू आमकां सांगल्या वरी जल पळय कसं न्ही. परमात्मुची सर्वोत्तम ताक्क सोड विंगड अन्य देवतेला आराधन आमकां जावका म्हणून ना म्हणलेले विशय एक ताणें सांगले पळय. जेवो खंयचे अन्य देवतेक आमी आराधन करता जाल्यार तांगेले अंतर्गत जावन आशिल्ले परमात्माली आराधन कोरका म्हूण सांगल्या वरी जालें. तशी तो नारायण नारदा सांगता की तूं कशी म्हाका प्रश्न केले पळय ही काणी आयकतना अर्जुनानय द्वारकाधीश कृष्णाकय हेंच प्रश्न निमगेला. आतां अर्जुनाक सांगिल्ले विशय तुका हांव सांगता. कृष्ण सांगता की अर्जुना लागीं अर्जुना तो रुद्र कैलासाच्या मुखार नंतर त्या ऋषी कन्या भारी निस्तेज जाल्ली. ती दुख्खानय क्रश जाल्ली. मात्र न्हय तिका लज्जी जाल्ली. तिगेले दोळे दुखून केन्नाय उद्दाक देंवतरस तिका एक नमने भीती केन्नाय ती निटूसूर सोडता म्हळ्यार भीतीन ती उसरू सोडता रस्ता आमी म्हणटा पळय व्हड दीर्घ श्वास सोडचे म्हूण तशी चिंत जाता आनी ते कोणा जाल्यार जाता तशी ती बरी निस्तेज जावन दिसतरस त्या वेळाक ती एक नमने दुख्ख ईर्ष्या हे पुरे जल तिका एक कडेन दुख्ख आनी एक कडेन ईर्ष्य कसल्याक ईर्ष्य म्हळ्यार हांव तपस्या केल्ले केन्ना की समाची कसले वर निमगो वयता आशिल्ले नवे आतां म्हाका हें वर मेळ्ळी नवे म्हणलेलें एक नमने ती गेले वयर तिका एक नमने जिगुप्सशी. त्या वेळाक ती भारी दुख्ख भोगता मस्त काळ गेल्ले मांतार जाल्ली मरण येवची वेळ लागी जाली तिका. तशी ती मेल्ली नंतर तिका थंय मृत्यू लागी येतना तिगेले एक ते ऋषी कन्येन तिगेले सर्व पाप नाश जाला वय जाल्यार ते एक देवाक म्हळ्यार नमगनान अशी निंद करलेले एक दोश आसतना त्याची घेवन चमकल ती. त्यांच वेळाक पंचाल देशाचे यज्ञसेन द्रुपद महाराज म्हणटाचे आमी तो एक व्हड यज्ञ करतर आशिल्लो. ते यज्ञ कसो जालें म्हणून प्रजना गोत्तस त्या यज्ञा कुंडा दुखून एक चंद कन्या आनी एक चेल्लो उद्भव जाल्ले म्हूण तशी तीची द्रुपद महाराजाल धुव द्रौपदी नामान लोकांत प्रसिद्ध जाल्ले म्हूण सांगून कृष्ण सांगता. आतां आमकां हांगा एक संशय येता पयर आमी आचार्य मध्वाले काणी पुरे पळयला तांतू भितर द्रौपदी ती पंचकन्या जाल्ली कशी ती बामणांक बायल जाल्ली कशी हे पुरे मध्वाचार्यान आमकां सांगला. ती भारती देवील देहांतू कशी ब्रह्मलोकांतू शाप मेळणू शची यमाल बायल इंद्रा बायल शची यमा बायल श्यामला आनी अश्विनी देवते बायल उषा सकड आयलींची पयरी हे बिमाल विशयी सांगतना ही काणी येयला म्हाका म्हणटनात द्रौपदील पुडली जन्मांत ती ऋषिकन्या जावन आशिल्ली वे तशें जावन तिका 5 जन बामूण जाल्ली वे तिणें पतीम देही म्हणली वे असल पुरे संशय आमकां येता जाल्यार ते संशय आमकां चक नज्ज म्हणले खातीर केन्नाय असल पुराणांतू एकी काणी भागवतांतू सांगिल्ली काणयेची विंगड पुराणांतरांतू ಸ್ವಲ್ಪ तिरचून सकड आसता. बरयिल्ली पुराय पुराण वेद व्यासानाचे जाल्यार तर कसले तशी बरयले म्हूण म्हणल्यार थंय आमी कसं लेखूकात आमकां तात्पर्य निर्णयांत आचार्य मध्वान ताणें साक्षात वायुदेव जाल्यार देखून तांणी कसल ते निर्णय सांगला. ते निर्णय म्हळ्यार खंडीत येची म्हूण तशें जावन द्रौपदी म्हळ्यार कसल म्हूण सांगला तशीची जाल्यार हांगा तसल्यार आमकां द्रौपदी विशय अशी कसाल्याक आयलो म्हूण संशय घेवच्या नज जे संशय घेवचे जाल्यार ताका एक समाधान कसं न्ही म्हूण म्हळ्यार आतां आमी एक खंयचे एक काणी चेडवांक सांगता म्हूण लेखया.
ते ಚೆರಡು ಬಾಲಂತೂ ಸ್ವಲ್ಪ ಸಾತ್ವಿಕ मनाचे ಸ್ವಲ್ಪ राजसिक मनाचे ಸ್ವಲ್ಪ ಚೆರಡು तामसिक मनाचे आसतलीचे तेदना ती एकी काणी ते सात्विक ಚೆರಡು सजला तांकां परमात्माले विशयन सांगून तांकां सात्विक रितीरी कसले सांगून तांकां आतां एक कसले चोरान मारचे दीश मारचे आतां पळय ಕೆಲವು ಜನಾಂಕ कसले फिल्मनी पळयतना मस्त क्रुयल सुचे क्रूर सुचे फिल्म पळोवचे जायना तांणी तसले तांणी सुरवे निमगिताची ते कसने सांसारीक फिल्म की पेट्टस की कसले वायलेन्सस की म्हणून निमगिताची वायलेन्सस बॉम्ब बेतूस कोणाके बाद दिवचस कोणाक हिंस दिवचस कोणाके बांदून घालूस मारूस असल पुरय आमकां नाका ते सिनेमा म्हणून सोणाचे हे सात्विक जनाला बसता राजसीक जनाक ಸ್ವಲ್ಪ चांगयपण जेवका म्हळ्यार ಸ್ವಲ್ಪ स्टोरी जेवका ಸ್ವಲ್ಪ ಬೆಟ್ಟೈ जेवका म्हणटा पळय थ्रिल्लय जेवका ಸ್ವಲ್ಪ स्टोरी जेवका तशी हे राजसीक जनाले जाल्यार तामसीक जनाक थ्रिल्ल मात्र सुखात तांकां स्टोरी नाका ॲक्शन फिल्म असले टेररिजम्स असल पुरय तांकां मस्त प्रीती आसतले ಕೆಲವು ಜನ आपले ಸಂಸಾರಿಕ ಕಾದಂಬರಿ ಪ್ರೀತಿಸ್ತಾ ಕೆಲವು ಜನ ದೇವಲ್ ಕಾಣಿ ಮಾತ್ರ ಪ್ರೀತಿಸ್ತಾ ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ पत्तेदारी पेट्ट हें दीश मारचे तसल काणी आसल्या भारी प्रीती आसता तशी तांगेली एक रुची म्हूण म्हणलेलो आसता तशी हें पुराण पुराय पुराणांतूय सात्वीक राजसीक तामसीक पुराण म्हूण सांगून भेद आसा म्हणटना काणयेंतूय तशी तांकां जाय जाल्यार तशी तांकां रुची लागो म्हूण सांगून आतां आमकां परमात्मो सर्वोत्तम आमकां भागवत वाजिलें जाल्यार तेंच वेदव्यासान देवी भागवत म्हूण केला कसल्याक देवीला आराधकांक खुश जावो म्हणून ब्रह्मो जावन परमात्माला आदेशारीच ब्रह्मान वर दिवचे ब्रह्माकय परमात्मान बिश्टचा आस कसं नाही म्हळ्यार तूं वट्रास वर दितर वच न्ही ಸ್ವಲ್ಪ आलोचन करून दिवका आनी कोणाकय वर दिवचें वचूं नका म्हणून ताका देवान सांगचें आसा क्षीरसागर मतन न्ही जावन बली चक्रवर्ती न्ही मान जाल्ले नंतर न्ही सांगोस जाल्यार ब्रह्म अनेक पण कोणें बैसून तपस्या केल्यार वर दितलो इत्याक म्हळ्यार तपस्या केल्ली नंतर प्रत्यक्षात ब्रह्म प्रत्यक्ष जाल्या नंतर तांकां वर दिवची दिवू का दिना म्हणून जायना तांणी तसले वर निमगोवचे तशी केन्नाय आमी काणी वाजितना आमी अर्थ करून घेवका हांगा जावन द्रौपदीले फुडली जन्माचे विशय म्हूण ना द्रौपदी योनीच्या ती भारती देवी कान प्रति अंतू जन्म तशें कसलें ना हनुमंत जावन वायुदेवान येतना हनुमंत ब्रह्मचारी आशिल्लो थंय तशें मागीर काणीन तूं मस्त हें गोत्त आशिल्ले जनाला निमगुयेच्या वचा म्हळ्यार पुराय जनांना मध्वाचार्याल तात्पर्य निर्णय काणून द्रौपदी जन्म अशीच म्हूण सांगची हेंय ताका काणयेन तशें दिलां म्हळ्यार ताका हेंचें उतर दिताचें कसं न्ही म्हूण म्हळ्यार तांकां एक रुची येवो काणयेन तो म्हूण म्हळ्यार कचरे या परे घालचे म्हूण सांगून जेवो कसले जेव तशी द्रौपदी आतां जावन द्रौपद जाल्ले द्रुपदरायान तिगेले खातीर स्वयंवरे करतना मत्स्यभेद करून तूं ते भीष्म कर्ण इत्यादी रायांक पुरय निर्लक्ष करून द्रौपदीक वाडिकोवन घेवन तूं द्रौपदीक घेवन येयलो मागीर तुमी 5 जणांनी वाडिकोवन घेतले मागीर हीची द्रौपदी दुशासनान ती केस दोन तांडून हाडलेले त्या रितीर तिका मस्त तुच्छ करून मस्त तीक्ष्ण उतर तांणी उलयलींची फुडली जन्मांत पुरुशोत्तम मास अवहेळन केल्ले देखून सुरवें हांव तिका उपेक्ष केल्ले मागीर ती तशें ती राज्यसभेंत अवमानीत जाल्ले मागीर केन्ना ती विश्वासान भक्तीन कृष्णा परमात्मा दामोदरा जगतपती गोलोकवासी म्हणून तिणें म्हाका आपयली की तेदना हांव प्रत्यक्ष जावन येवन तिका अक्षयांबर दिल्लेले म्हूण सांगून कृष्ण अर्जुनाले पळय काणी सांगता आनी ह्या कश्ट वेळार रक्षण करच्याक आनू अम्मा बंधू ಬಳಗ इश्ट मित्र बामणू कोणाकय खंयचे कश्ट येवो कोणाकय खंयचे कश्ट येतनी कोणेय आसनाची परमात्मा तूची सर्व जनांक म्हणून तिणें म्हाका सांगली देखून हांव ती मिगेल नामस्मरण तिणें घडी घडी केल्ली देखून हांव तिका उपेक्ष केल्यार गरुडारूढ जावन सभासताना येवन तिका अक्षय वस्त्र दिल्ले म्हणून कृष्ण सांगता जाल्यार एक उडगास्त बऱ्याची पुरुषोत्तम मास कोण तिरस्कार करता की निंद करता की आतां द्रौपदी पळय दुख्ख सागरांत तशी ताजे निमतीची दुख्ख येता तशें जावन आनीक पुरुषोत्तम मास येता
त्या वेळाक तूं भक्तीन तुमी पुरायजन हे पुरुषोत्तम मासाचे आराधन करायची. ह्या वनवासाची 14 वर्ष पूर्ण जाल्ली नंतर तुमकां सर्व रितीरी श्रेयस प्राप्त जाता म्हूण सांगता. आनी अर्जुनाले की देव सांगता की दुशासनू द्रौपदीले केसो दवरून तांडून हाडटना कितले दुश्ट जनान पळोवन हें पळोवन भारी खुशी भोगलेंच की तांगेले बायल पुराय विधवी जाताची दुर्योधनाची सर्व राय यमसदना वत्ताची म्हणून कृष्ण सांगता. आनी म्हाका पुरुषोत्तम मास आचरण करचे भक्त कितली प्रिती जाल्ल्यांची प्रिती म्हणल्यार क्षीरसागर तंत दुखून आई लक्ष्मी देवी जावो, हलायुध धारी बलराम जावो, देवकी देवी जावो मेगल अम्मा, प्रद्युम्न मेगल पूतु, सात्यकी पुराय जन मेगल प्रियाची जाल्यार पुरुषोत्तम मास आराधकाल म्हणके तांणी मेगेल प्रितीची न्हय. कोण मेगेल भक्तांक पिडन करता की तांणी म्हाका पिडन केलेलें बरी जाता. कोण मेगेल भक्तांक द्वेश करता की तांणी म्हाका द्वेश केलेलें बरी जाता. तशी पुरुषोत्तम मास मेगेल प्रिय मास जाल्यार देखून कोणें ताका त्या मासा द्वेश केल्यार त्या पुरुषोत्तम मास भक्तांक निंदन केल्यार तांणी पळय पाप भक्ताची तशी तांकां यमूच येवन कसं फल दिवका त्या फल दिता. म्हणून तो यदुनाथ कृष्ण पांडवांकय द्रौपदींकय समाधान करून द्वारकेक बाय सरता. तेदन तो सांगता मेगेले सर्व जनय ते म्हाका राखून बेसल्यात नवे. मेगेल आनु वसुदेवो महाभागो बलदेवो ममाग्रज बलरामो मेगल अण्णा, मन्माता देवकी देवी मेगल अम्मा देवकी देवी, गद सांब इत्यादि मेगल चरडूम आहुकाद्याश्च यदुराय रुक्मिण्याद्यश्च या स्त्रियः पूरै अंतपुरा स्त्रियो रुक्मिण्यादि सर्वे तांणी पूरे निमिषैः नेत्रैः मदागमनकांक्षिणः तांणी दोळ पट्टी मारनाशी म्हळ्यार निमिषैः अनिमिषैः म्हळ्यार दोळ मारनाशी आसूची तांणी. तशी सर्वे ते अनिमिषैः नेत्रैः दोळ मारनाशी दोळ सोडून बसल्यांची म्हळ्यार तितले तांणी आलोचना करतरस केदन येता म्हूण सांगून तशी मेगेल चिंतनेन तूं मग्न जाल्ल्याची म्हूण सांगता. आनी नारायण सांगता की हे नारदा अशी कृष्णान सांगिल्लें आयकून तो पुरायजना तो आमकां पुरायजना सोडून द्वारके वत्ता म्हूण म्हणले खातीर पांडव पुराय बेजार करता की स्वर गदगद येतके दुःख उकून येतके सांगता की तांणी हे जनार्दना खंयची रिती री जलचर प्राणीक उदा जावका की जीव करूक तशीची आमकां पुरायजनाक तूं जावका जीवनम नो भवानेम यथावारी जलवकसाम उद्दा नातिले जलचर प्राणी वंचनाची तशीची तूं नातील आम्ही वंचनाची पुनर्दर्शनम अल्पेन कालेन आसता जनार्दन तूं वग्गी आमकां वापस पळोवच्याक म्हणून तो तांणी सांगता की वग्गी आमकां वापस तुगेलें दर्शन मेळका म्हणून. तशी तिनी लोकांतूय पांडवांक परमात्मू रक्षण करता शिवाय परमात्मा सोडून कोणेय रक्षक नाची. कृष्ण पांडव पक्षपाती म्हणून सांगताची न्हय कृष्णातच चावन तूं आमकां निरंतर रक्षण करका आमी केदन आपयताची ते तूं तेदन येवका म्हणून पांडव वयर सांगतना कृष्ण भारी तांगेले वयरची प्रितीन तर चडला. आनी पांडव तागेले म्हाक्षी वतना ना तुमी वनवास पूर्ण येवका न्हय तुमकां बरी जाता ह्या पंत उडकासन पुरुषोत्तम मास आचरण करायची म्हूण सांगून तो द्वारके दिकडे वता. तशी नारायण मुनी नारदाला सांगतरस द्वारका नगरा चमकल नंतर धर्मरायू तागेले भावंडालेक ते भावंडाल ओटू ते वनवास करतात. तपश्चर्य म्हळ्यार तसले तांणी वनवासा बैसून तपस केली. तपश्चर्य म्हळ्यार करचें काम निश्काम जावन करचें एक तपच. मागीर तीर्थक्षेत्र संदर्शन करतरस तांणी म्हळ्यार विंगड कडेन वतरसची जाल्यार उडगासान कृष्णान सांगिल्लें उत्तर पुरे मना दवर घेवन तो द्रौपदीकय तागेले भावंडाकय सांगता आनी पुरुषोत्तम मासाचे विशयाचे महात्म्य कळ्ळी न्हू तुमकां पुराय कशी सूख मेळटा म्हूण सांगून तशी आमी तीर्थक्षेत्र यात्रा करता आसतना ह्या पुरुषोत्तम मास येवचे विसरूं नज म्हणून सांगता. तशीच तांणी भोंवतर आसतना पुरुषोत्तमम आसाद्य व्रतम चेरूर विधानात पुरुषोत्तम मास आयलो खंय तांणी ते पुरुषोत्तम मासाचे व्रत पूर्ण चंद रितीर आचरण केल्लें. 14 वर्षाचे वनवासूय पूर्ण जाल्लो. मागीर
परमात्माले विशेषान सर्व जने निष्कंटक राज्य भोगील विषयी तुका ಗೊತ್ತಸ್ ನವೆ आणि हाजी नंतर जडजन्म मळलेक रायो पुरुषोत्तम मासाच्या चरणीनं ताण कशी संपत्तू पुत्र पौत्रादी सुख भोगलो कितले भोग सकड भोगून मागीर वैकुंठ लोक पावलो ही काणी भारी लायकस आणि मात्र न्ही पुरुषोत्तम मासाचे महात्मे सदृश भारी अस कितले म्हाका ही काणी निमगेल्यार एक 100 कोटी कल्प जाल्यार ही काणी सांगूक आस तशें आनी तुका ह्या विशयी सांगता म्हणून नारायण ऋषी नारदा सांगतना सुत पुराणिकय शौनकादी लेगी शौनकादीक सांगता आनी हांव सांगोस ही काणी आयकलेली तशी तुमकां सांगता म्हणून म्हणटा तशी हांगाक बृहन्नारदीय पुराणाचे पुरुषोत्तम मास महात्मेचे नारायण नारद संवादाचे श्री पुरुषोत्तम व्रतोपदेश म्हणून म्हळेल 12 अध्यायो संपूर्ण जल्लींची आजी सांगिले सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।